नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी एनर्जी सोलर पंप आणि अस्वल सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं इन्स्टॉलेशन, मोटर, मटेरियल आणि कोणता सोलर पंप जास्त पाणी मारतो, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि दोन्ही जे सोलर पंप आहे दोन्ही 3 HP राहणार आहे आणि दोन्ही सोलर पंपामध्ये 30 मीटरचा हेडपंप आपण टाकणार आहे. म्हणजेच 30 मीटर हेडपंपाचा जागेवरती कोणता सोलर पंप जास्त पाणी प्रेशर मारतो, तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण जी सोलर पंप बघूया आणि त्यानंतर ओस्वाल सोलर पंप बघूया. तर बघू शकता मित्रांनो, ही जी सोलर पंपाची 3 HP मोटर आहे. बघू शकता त्याच्यामध्ये आपण 30 मीटरचा हेडपंप कनेक्ट केलेला आहे आणि तो पाईपाला पण सुद्धा जोडलेला आहे आणि त्याला रस्सीने बांधला आहे. म्हणजेच आपण विहिरीमध्ये तो लगेच सोडून त्याचा लगेच पाणी प्रेशर बघणार आहे. तर बघू शकता या साईडला त्याची 30 मीटरची रस्सी आणि या साईडला 30 मीटर केबल ठेवली. तर चला त्याला विहिरीमध्ये सोडूया आणि लगेच त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता इथं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि वरल्या साईडनं 3 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं 3 पॅनल आहे. बघू शकता आणि याचं जे डायरेक्शन ते नेहमी दक्षिण बाजूनं असतं. म्हणजे दिवसभर मोटर चालू त्यासाठी कोणत्या सोलर पंपाचं दक्षिण बाजूला डायरेक्शन दिलं जातं. तर बघू शकता या साईडला कंट्रोलर जोडलेला आहे आणि त्याची जी सर्व जी माहिती आहे ती या साईडनं दिलेली आहे. बघू शकता तुम्ही या साईडनं दिलेली बघू शकता किती HP आहे काय वगैरे सर्व डिटेल या स्कॅनरवरती दिलेली आहे. आणि मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडनं खटका आहे बघू शकता ऑफ ऑनचा. आणि त्यानंतर तुम्ही जॉईंट पण बघू शकताय, उलटे पालटे जॉईंट आहे. म्हणजेच कलरला कलर नाही आहे, उलटे जॉईंट दिल्यानंतर पाणी थोडंसं जास्त मारतं. तर बघू शकता इन्स्टॉलेशनचं काम पण इथं झालेलं आहे. त्यानंतर या साईडला तिची बॉडी अर्थिंग दिलेली आहे. आणि हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोलीला आहे आणि या साईडला तिची GPS पट्टी जोडलेली आहे. म्हणजेच तुम्हाला सोलर मोबाईलवरती जर चालू करायचं असेल तर या पट्टीला रेंज असणं गरजेचं आहे. जर पट्टीला रेंज नसली ती काढून रेंजच्या दिशेने लावायची, म्हणजे तुमचं सोलर पंप मोबाईलसाठी होऊन जाईल. तर बघू शकता याचं डायरेक्शन पण दिलेलं आहे आणि त्यानंतर याला 2 मेन पिना जोडल्या आहे. आणि याचं जे सर्व जे मटेरियल आहे ते सर्व गॅलोनाईजचं आहे बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पॅनलची पण माहिती दिलेली आहे. जवळपास 500 वॅटचे पॅनल आहे बघू शकता. टोटल 6 पॅनल आहे रेड्रेन कंपनीचे. आणि त्यानंतर लगेच आता आपण याचा पाणी प्रेशर बघणार आहोत बघू शकता. आणि याची जेवढी जी फिटिंग आहे ती सगळे नट आणि क्लिपांमध्येच राहते. त्याच्यामुळे याचे जेवढे नट आहे ते सर्व एकदम टाईट करून घ्यायचे, म्हणजे सोलर पंप वाऱ्याने हलणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. तर बघू शकता आपण हा जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती पण चालू केलेला आहे बघू शकता. त्याला इकोट्रोन नावाचं ॲप आहे, म्हणजेच इकोचं. त्याला एक कॉल लावा लागतो कंपनीला आणि कंपनीला कॉल केल्यानंतर त्याच्यावरचा जो नंबर आहे EMI नंबर तो सांगायचा आहे आणि त्यानंतर लगेच सोलर पंप मोबाईल ऑटो होऊन जातो. तर बघू शकता आता आपण जवळपास खटक्यावरती चालू नाही करेल आहे कंट्रोलरच्या आणि मोबाईलवरती चालू केली आहे बघू शकता. मोटर चालू केल्यानंतर जवळपास 15 ते 20 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी आणि त्यानंतर लगेच 15-20 सेकंदांनी पाणी येतं बघू शकता. आता मोटर सोडली आहे आणि मोबाईलवरती आपण मोटर चालू केलेली आहे बघू शकता. मोटरीने पाणी फेकले जवळपास आणि इथं जवळपास 50 ते 60 फुटावरती मोटर सोडली आपण. खाली गाळा असल्यामुळे गाळामध्ये मोटर सोडायची नाही, म्हणजेच मोटरीला प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी. बघू शकता हा पाणी प्रेशर तुम्ही सकाळी 10 वाजता मोटर चालू केली आपण बघू शकता. आणि एवढ्याचे दिवस एवढा ऊन पण नाही बघू शकता. एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेलं आहे. पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2.25 इंची, म्हणजेच साईजला 2.25 इंची पाईप आहे बघू शकता तुम्ही. आणि जवळपास 100 फूट पाईप दिलेला आहे कंपनीने. म्हणजेच तुम्ही 30 मीटरचा हेडपंप जर घेतला तर त्याला सर्व जे आहे ते 30 मीटरचं येणार आहे. तर बघू शकता त्यासाठी एक नंबर आहे, तो नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. त्यासाठी त्या कंपनीला कॉल लावायचा आणि त्यानंतर तो नंबर सांगितल्यानंतर लगेच सोलर मोबाईल ऑटो होऊन जातं मित्रांनो बघू शकता. तर यानंतर आता परत एकदा तुम्ही जी एनर्जी सोलर पंपाचा पाणी प्रेशर बघा बघू शकता. हा पाणी प्रेशर मित्रांनो मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे एकदम चांगल्या पद्धतीने. आणि मित्रांनो तुम्हाला जर बाऱ्यावरती जोडायचं असेल तुम्ही हेडपंप चेंज करू शकता. म्हणजे तुमचं जर थोडंसं लांब आहे 2-3 हजार फुटापर्यंत तुम्हाला पाणी यायचं त्यासाठी तुम्ही 50 मीटर हेडपंप वापरू शकताय, म्हणजेच तुम्हाला पाणी प्रेशर चांगलं येत आहे. तर बघू शकता 30 मीटर हेडपंपाचा जागेवरती पाणी प्रेशरची युक्ती सोलर पंपाचा मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. यानंतर आपण लगेच आता ऑस्वॉल सोलर पंप बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही हा जी सोलर पंप बघा. तर बघू शकता ही ऑस्वॉल कंपनीची
3 HP मोटर आहे आणि याचा जी केबल आहे ती कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेली आहे. म्हणजेच याला इथं येऊन केबलला जॉईन द्यायची गरज नाही आहे. पूर्ण कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्या साईडला त्याचा 30 मीटर हेडपंप ठेवला आहे. आणि मोठे म्हणजे जर पाणी नसेल मित्रांनो तर पाणी नक्की टाकून द्या, म्हणजेच मोटरीला प्रॉब्लेम येणार नाही किंवा जळणार नाही. त्यासाठी वरच्या साईडनं 2 स्क्रू दिलेले जाते, ते खोलून घ्यायचे आणि त्याच्यात लगेच पाणी प्रेशर टाकून द्यायचं आहे. तर बघू शकता इथं पण सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. आणि याचा पण वरल्या साईडनं 3 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं जवळपास 3 पॅनल आहे, बघू शकता तुम्ही. आणि याचं पण जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूलाच आहे, म्हणजेच मोटर दिवसभर चालू. त्यासाठी जर तुम्ही पूर्वेकडे दिलं तर दुपारपर्यंत मोटर चालेल आणि दुपारून मोटर बंद होईल, किंवा पूर्वेकडे जर दिलं तर दुपारून चालेल आणि दुपारपर्यंत पाणी थोडंसं कमी राहील. तर चला याची थोडीशी इन्स्टॉलेशनची माहिती घेऊया. तर बघू शकता हा जो मेन शिविल आहे तो जवळपास 5.5 फूट खोल आहे आणि दोन्हींचे जे मेन शिविल पोल आहे ते जवळपास हाईटला सारखेच आहे, 5.5 फूट खोल आहे आणि पूर्ण सिमेंटामध्ये भरलेले, म्हणजेच वाऱ्यावदाने ते उपसून त्यासाठी एकदम मस्त सिमेंटामध्ये भरले. आणि याच्यामध्ये आपण मोटर सोडली. तर चला याची पण मोटर चालू करून त्याचा पण पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकता ओसवाल सोलर पंप मोबाईल ऑटो करण्यासाठी बघू शकता या साईडला स्कॅनर दिलेला आहे. आणि मोबाईलवरती चालू करण्यासाठी ओसवाल किसान ॲप आहे, ती डाउनलोड करायची आणि त्यामध्ये हा स्कॅनर स्कॅन करायचा आणि लगेच तुमचं जे सोलर पंप आहे ते मोबाईलवरती चालू होऊन जाईल. एखाद्या वेळी रेंज नसली तर प्रॉब्लेम येऊन जातो, पण सोलर पंपाला रेंज असणं गरजेचं आहे, तेव्हा सोलर पंप मोबाईल ऑटो होऊ शकतो आहे. तर बघू शकता मोटर चालू बंद करण्यासाठी या साईडला खटका आहे, बघू शकता ऑन ऑफचा. वरल्या साईडनं ऑन, खाल्ल्या साईडनं ऑफ. आणि खाली जो खटका दिलेला आहे बघू शकता, कंट्रोलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर इमर्जन्सी ते खटका बंद केल्यानंतर पूर्ण जो सोलर कंट्रोलर आहे तो बंद होऊन जातो. तर चला याची मोटर आपण चालू करून बघूया. आणि याचे पण तुम्ही जॉईन बघू शकता, याच्या जॉईन कलरला कलर आहे, म्हणजे उलटे पलटे नाही आहे. तर चला आता बघू शकता दुपारची आता 12 वाजता आपण मोटर चालू केली आणि एकदम कडक ऊन आहे. तर चला याचा कडक उन्हातला आपण पाणी प्रेशर बघूया सोलर पंपाचा. बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेला आहे. याची जी पाईपाची जी साईज आहे ती जवळपास 2.3 म्हणजे 2.25 इंचीचा पाईप आहे. जी सोलर पंप आणि सोलर पंप यांचं जे पाईप आहे दोन्ही जवळपास सारख्याची साईजचे पाईप आहे. बघू शकता इथं जी मोटर आहे आपण जवळपास 70 फुटावरती सोडली आहे आणि तिथेच खूप पाईप वरती, म्हणजे तुम्ही जसं हेडपंप घेशाल त्याच हेडप्रमाणे तुम्हाला बाकीचं मटेरियल भेटणार आहे. बघू शकता एकदम मस्त पाणी प्रेशर मारलेलं आहे. आणि दोन्ही जे सोलर पंप होते मोबाईलवरती चालू बंद होतं आणि याचं जेवढं मटेरियल आहे ते सर्व गॅलनाईजचंच आहे, म्हणजे दोन्ही जे सोलर पंप एकदम मस्त आहे. दोन्ही सोलर पंपाला काहीच प्रॉब्लेम नाही. बघू शकता एकदम मस्त सोलर पंप आहे आणि पाणी प्रेशर पण चांगल्या पद्धतीने मारलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता आपण सर्व पॅनलचे जे करंट होते या प्लस मायनस MC4 पिनाद्वारे कंट्रोलमध्ये घेतले. बघू शकता कळ्याचे जे 2 पॅनल आहे त्यांचा करंट आपण डायरेक्ट कंट्रोलमध्ये घेतला आहे. आणि पॅनल तुम्ही बघू शकता हे जर ठेवताना उलटे पलटे झाले तर त्या पिना प्लस मायनसच्या ज्या पिना आहे त्या येते नाही. आणि त्यासाठी तुम्ही ते पॅनल ते उलटे करू नका, उलटे झाल्यानंतर ते बसत नाही मित्रांनो. तर चला आता याची पॅनलची माहिती घेऊया. तर बघू शकता याचे जे पॅनल आहे ते जवळपास 520 वॅटचं एक पॅनल आहे, बघू शकता. 20 पॉईंट म्हणजे पॉवर थोडंसं जास्त दिलेलं आहे, बघू शकता. आणि या साईडला त्याची बॉडी आर्थिंग दिलेली आहे, म्हणजे प्रत्येक पंपाला ही बॉडी आर्थिंग दिलेली जाते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झाला तर काही टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जातं, त्यासाठी बॉडी आर्थिंग दिलेली जाते, बघू शकता तुम्ही. आणि मेन जे आर्थिंग आहे ते कंट्रोलरमध्येच आहे. या साईडला त्याचा आर्थिंग लायस्टर जोडलेला आहे, म्हणजेच ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये विजा चमकतात त्यासाठी आर्थिंग लायस्टर जोडलेलं जातं. प्रत्येक सोलर पंपाने केलं जातं, त्याच्या विषयाने. तर बघू शकता मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा एक 3 फुटाचा आर्थिंगचा रॉड कॉपरचा रॉड ठोकलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो तुम्हाला GK सोलर पंप आणि सोलर पंप यात काय बदल वाटला आणि कोणता सोलर पंप जास्त पाणी मारलं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडं कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे ते बी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोलरविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की करू शकता. आणि मित्रांनो दोन्ही सोलर पंप हिशोबाने एकदम चांगले, कोणता सोलर पंप